शिवनाथ, लवकरच सगळं संपेल। आज तुझ्या या देहावर मी मारलेल्या फटक्यांनी माझा विजय कोरला जाईल। तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या मुलीमुळे माझ्या मार्गात अडथळे आले। प्रत्येक पावलावर अडवलंस मला, माझ्या शक्तीला आव्हान दिलंस। खूप सहन केलं मी, खूप सहन केलं, पण आता नाही। आता आम्हाला कोणीच थांबवू शकत नाही, कोणीच नाही। अनर्थ झाला म्हणजे कुठे गेला, कुठे गेला? हे काय झालंय? हे अशक्य आहे। तो तर आपल्या ताब्यात होता। तो निसटला, निसटला का तो? का कोणीतरी त्याला सोडवलं? म्हणजे कुठे गेला, कुठे गेला शिवनाथ? तो नाहीसा कसा झाला? चार शक्ती परत आल्या की नाही, नाही, त्याच्या सगळ्या शक्ती निकामी झाल्या होत्या। त्याचं इथून जाणंच काय? आपल्या मर्जीशिवाय इथून हलणं पण शक्य नव्हतं। तो डोळ्यासमोरून गायब झालाय आपल्या, आणि तो कधी गेलाय हेही आपल्याला माहिती नाही। आपण ज्या शरीराला इथे पाहत होतो तो एक भ्रम होता। आपल्याला फसवत होता तो। नाही, तो इतका शक्तिशाली उरलाच नव्हता तर मग कोण, कोण आपल्याला भ्रमात ठेवेल? महागौरी। नाही, नाही, महागौरी नाही करू शकणार, कारण तो शिवनाथ अनेक वर्ष अघोरी विद्या करतोय। केलंही असेल। आता शिवनाथ बाहेर पडून घात करणार हा म्हणजे रे। सावध रहा, सावध रहा।